राघव चड्डा सर क्रेडिट गोज टू यू. जनता येडत झवी माधर चोद किती चुती जनता आहे. काही लोकांनी त्याला पंतप्रधान करायचं स्वप्न दाखवलं होतं. नमस्कार मित्रांनो, विषय असं झालेला आहे, राघव चड्डा आम आदमी पार्टी क्विट केली आणि जॉईन केलं तर काय BJP. त्याच BJPला त्याच मोदींना गुंडा पार्टी झाटूपळ चायला एवढा माधुर चोद निघाला. हा आधी लोकांना वाटायचं, मला सुद्धा वाटायचं, उडान यात्रा कॅफेमध्ये नाही का 10 रुपये चहा केला, कॉफी केली. मी स्वतःचा चाय त्याचा व्हिडिओ बनवला तिथं जाऊन. उडान यात्रा कॅफेमध्ये गेलो. राघव चड्डा सर क्रेडिट गोज टू यू. राघव चड्डा थँक्यू. पण हा वाढवा किती मिळालेला होता तेव्हाच थोडाफार डाऊट यायला लागला होता. पहिले उडान यात्रा कॅफे केली, म्हटलं चला बा, सरकारने मान्य केलं. त्याच्यानंतर मग सरकार ते सीमवरून 28 डेजवरून 30 डेज केलं. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी सरकार करत गेलं. म्हटलं काहीतरी जोईल असं वाटत होतं, पण एवढं फिक्स नव्हतं, कारण की आपण एवढं पॉलिटिक्समध्ये जास्त लक्ष दिलं नव्हतं, कारण आपल्या धंद्यामुळे आपलं काम चालू असतं. पण हा एवढा भडवा आहे, म्हणजे सगळं ठरवेलं होतं. आता ज्यांना पॉलिटिक्स माहिती आहे त्यांना सगळं माहीत होतं की हा पलटी मारणार आहे. जे स्टेक होल्डर आहे त्यांना पण माहीत होतं, त्याच्यामुळे त्यांनी एकदम बरोबर चाललं आहे त्यांचं. पण मित्रांनो, हा विश्वासघात जनतेचा झाला आहे. जनता येडत झवी माधर चोद किती चुती जनता आहे हे मला आज कळलं. की आपण अशा राजकारणी म्हणतो आपण, काही लोकांनी त्याला पंतप्रधान करायचं स्वप्न दाखवलं होतं. आई शपथ यार, खरंच राजकारणात कोणी पण विकला जाऊ शकतो, कोणाला व्हॅल्यू काहीच नसती. गद्दार विकला जातोच, जो गद्दार असतो तो विकलाच जातो. आणि मित्रांनो, अशा भडव्याचे 1 मिलियन फॉलोअर्स कमी झाले सोशल मीडियावरून. 1 मिलियनने आई घालायचे, पूर्ण अकाउंटच 70% खाली व्हायला पाहिजे. लोकांनी जागरूक व्हावा की भडवे कोण आहे, हरामखोर कोण आहे, नीच अवलादी कोण आहे. आणि भाऊ प्लीज 29ला तरी सुधारा मतदान करताना, नाही तर काय खरं नाही भाऊ. दुसऱ्या देशात जाऊन सेटल व्हायला लागतं. मी तर थायलंडलाच जाऊन टायमध्ये घर घ्यावं का असं वाटायला लागलं.